6 गल्ल्यांची सांगली आता 600 खड्ड्यांची नामकरण खड्डाली करण्याची नागरिकांची खोचक मागणी. सिव्हिल हॉस्पिटल चौकातील रात्रीच्या खुदाईने संतापानावर. इतिहासाच्या पाऊलखुणा जपणाऱ्या सांगली शहराच्या नावामागील रंजक कथा सगळ्यांनाच माहीत आहे. पूर्वी शहरात असलेल्या 6 गल्ल्यांमुळे या शहराला सांगली हे नाव पडलेलं आहे. मात्र सध्याच्या सांगली महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर आणि शहराच्या दुरावस्थेवर भाष्य करताना नागरिकांमधून उपरोधिक संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. 6 गल्ल्यांच्या सांगलीत आता 600 खड्डे निर्माण झाल्यामुळे या शहराचे नामकरण खड्डाली असे करावे का, असा खोचक टोला सवाल विचारला जातो आहे. सांगली शहराचा इतिहास हा गल्ल्यांच्या नियोजित रचनेचा होता. मात्र आज शहराच्या प्रत्येक गल्लीत खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे. रस्त्यांची चाळण आणि खोदकामांची सत्र पाहता सांगलीचे मूळ नाव आता प्रशासनाच्या बेजबाबदारपणे पुसले जाण्याची वेळ आलेली आहे. नुकत्याच सिव्हिल हॉस्पिटल चौकात रात्रीतून केलेल्या बेकायदेशीर खोदाईने तर या चर्चेला अधिकच बळ दिलं आहे. याबाबत नागरिकांचं म्हणणं आहे की जर विकास कामांच्या नावाखाली केवळ रस्ते खोदायचे असतील तर नवीन रस्ते काही महिन्यातच खड्डेमय होणार असतील तर परंपरेनुसार शहराचे नाव बदलून खड्डाली किंवा 6 खड्डे असे ठेवावे. हे नाव सध्याच्या परिस्थितीला अधिक समर्पक ठरेल. विकास कामांचे नियोजन आणि अंमलबजावणी यात समन्वय नसल्यामुळे सार्वजनिक निधीचा जो अपव्यय होत आहे तो थांबला पाहिजे. प्रशासनाने केवळ नाव बदलण्यापेक्षा रस्त्यांची स्थिती सुधारण्यावर भर द्यावा, अन्यथा नागरिकांचा हा उपरोधिक आक्रोश लवकरच जनआंदोलनात रूपांतरित होईल असा इशारा या निमित्ताने देण्यात येतो आहे. खाल्ला काल एक 15-20 दिवस झाले खड्ड्यात तसंच पाणी जरा जरा येत होतं. तिकडे काही लक्ष दिलं नाही. काल येऊन ते एक सकाळपर्यंत 1-2-3 माणसं पडली. त्यानंतर मग येऊन त्याने करून दिले. मी त्याचं झाडं बिडं येऊन टाकत होतं त्याचं पाण्यापाशी. एवढा मोठा खड्डा पडला होता गोल. मग त्यानंतर ते काल येऊन त्याने काम करून गेले. लिकेज काढले फक्त. रस्त्यात काम करून किती दिवस झाले रस्ता लाईन बनवून? ते काय कल्पना तरी 1 वर्ष वर झालं. नमस्कार. SBN चॅनलला प्रथम तुम्ही हे मुद्दा अंमलात आणला म्हणून. हे मेन पद्मभूषण वसंतदादा हॉस्पिटल आहे, इथं सिव्हिल हॉस्पिटल आहे, हे जिल्ह्याचं आहे. पण सगळं खेडेगावात आसपास लोक इथे येतात आणि मध्ये खड्डे काढून ठेवलेले आहेत. इथं रोड ट्रॅफिक वाढलेलं आहे. एवढे लोक काय ॲक्सिडेंट म्हणा हे म्हणा अनेक इथं 24 तास पेशंट येत असतात. हे असं किती दिवस सांगलीकर लोकांना सण काय लागणार आहे. जर लोक आपलं महापालिकेने हे मुद्दा अनुपस्थित घेऊन तर लवकर हे मिटून हे दोन लोकांना सगळं करावं एवढं मी तुम्हाला हे करतो. या चौकात खड्डा पडला होता. पाईपलाईन लिकेज होती. पाईपलाईन लिकेज व्हायला 2-3 दिवसांना आग केल्यानं लोक आले. काम झालेलं आहे. आता ते टेस्टिंगसाठी ठेवलेलं आहे बहुतेक असं वाटायला आलं आहे. 2 दिवस झालं उकरलं आहे. आता काय अडचण नाही आहे. पाणी बंद झालेलं आहे. फक्त आता त्यातलं काय ते सिस्टम काय प्रॉब्लेम येतो का परत म्हणून तिने उघडं ठेवलं आहे. आता ते बंद करतील. ज्यावेळी पाणी आलं त्यावेळी काय लोकांचे ॲक्सिडेंट व्हायला ते ॲक्सिडेंट व्हायला नव्हते. पाणी आलं नंतर 2-3 दिवस लागले पाणी यायला. याल तर लगेच आले लोक. खरं आली कामं केली तिने लगेच. आता तिने चेकिंगसाठी परत ते उघडं ठेवलं. आता काय अडचण नाही आहे. होईल आता बंद करतील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.